खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण व चेतन कलगुटीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। एक आरोपी ताब्यात, रिव्हॉल्वर आणि कोयता जप्त, अन्य तिघे आरोपी पळून गेले। मिरजेतील निखिल कलगुटी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटीवर आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला। पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। PCI दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून एक रिव्हॉल्वर आणि त्या परिसरातील एक कोयता जप्त करण्यात आला आहे। दरम्यान अन्य 3 हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले। या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे। खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते। त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले तिघेजण पळून गेले। हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे, तसेच त्या परिसरातील कोयता जप्त करण्यात आला आहे। सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता। मात्र सतर्क पोलिसांमुळे या ठिकाणी अनर्थ टळला। या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून या परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे। या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे। घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आरोपींचा शोध घेतला जात आहे।